नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पायाला भिंगरी बांधून काम करा. आमदार संतोष बांगर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, संतोष बांगर यांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची टीम नांदेडमध्ये. सीबीआयकडून 2 ठिकाणी छापेमारी. सीबीआयकडून विद्यार्थी आणि पालकांची चौकशी. आमदार राहुल आवाड यांचा कट्टर समर्थक नितेश पवारला ऑनलाईन बेटिंग प्रकरणात पोलिसांकडून अटक. पवार बेटिंग रॅकेटमधील महत्त्वाचे मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांचा संशय. कोल्हापूरच्या इचलकरंजी पोलिसांची कारवाई. उर्दू साहित्याचा आत्मा हरपला. शायरीचे शहेनशाह डॉक्टर बशीर बद्र यांचं निधन. शायरीतून वेदना आणि प्रेम मांडणारे शहेनशाह डॉक्टर बशीर बद्र काळाच्या पडद्याआड. लिंकन फार्मा कंपनीचा नफा वाढला. प्रति शेअर 18% लाभांश जाहीर. पुढील 3 वर्षात 1000 कोटींचं लक्ष्य. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 9.10% वाढलं. पुण्यात जनगणना करायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण. 10 जणांकडून शिवीगाळ करत मारहाण. पुण्यातील महर्षीनगरमधील धक्कादायक घटना. परभणी प्रशासन पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज. पाथरी उपविभागात बोटीद्वारे बचाव कार्याची रंगीत तालीम. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मोठी मोहीम. यवतमाळच्या पुसदमध्ये देशी बनावटी कट्टा बाळगणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणास पोलिसांकडून अटक. आरोपींकडून देशी कट्टा जप्त. ग्रामीण पोलिसांची कारवाई. बागलांमधील तरुणीची 30,000 फसवणूक. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक. महाराष्ट्र छत्तीसगड पोलिसांचा मोठा दणका. अबुजमाड जंगलातील नक्षल्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त. गडचिरोली आणि नारायणपूर पोलिसांची संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि जिवंत काडतुसं जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.